श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज आम्ही कुठे चाललो आहे हे तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. तर सगळ्यात पहिले आम्हाला जायचं होतं बाहेर डिनरला. सो त्यासाठीच मी आजी आजोबांसाठी जेवणाची तयारी करून ठेवली होती. 2 भाकरी आणि फोडणीचं वरण हे करून ठेवलं होतं त्यांच्यासाठी. आणि नंतर सगळं आवरलं वगैरे आणि आम्ही तिघं निघालो. तर आम्ही चाललो होतो कुडजेमध्ये. तर तिथे एक फेमस रेस्टॉरंट आहे प्रथमेश म्हणून आणि ते खेकडासाठी स्पेशल आहे. सो मला खूप खेकडे खायची इच्छा झाली होती आणि भरपूर दिवसापासून खायचं होतं. सो फायनली आम्ही काल तिथे गेलो. तर हे आहे ते रेस्टॉरंट, तुम्ही बघू शकता भरपूर मोठं आहे. स्पेस वगैरे पण खूप आहे इथे. तर गाडी वगैरे पार्क केली आणि आम्ही निघालो आतमध्ये जायला. खरं तर काल सोमवार होता त्यामुळं काल काहीच गर्दी नव्हती. बट इतर वेळेस ज्यावेळेस तुम्ही बघाल ना, भरपूर गर्दी असते. म्हणजे एवढी भयंकर वेटिंग असते ना तिथे की बास. नंतर आम्ही ऑर्डर वगैरे दिली आणि एवढी म्हणजे काल तर एवढी भयंकर थंडी होती ना की म्हणजे सांगायलाच नको, खूप जास्ती प्रमाणात थंडी होती. नंतर ऑर्डर वगैरे दिली आणि इकडे फेमस खेकडा फ्राय, खेकडा फ्राय. सो आम्ही स्टार्टरसाठी खेकडा फ्राय ऑर्डर केला. खूप मस्त टेस्ट होती आणि त्यांची टेस्ट कधीही चेंज होत नाही. तुम्ही कधीही गेलात तरी सेम टेस्ट असते. तर असं पहिले आम्ही स्टार्टरला खेकडे वगैरे खाऊन घेतले आणि त्याच्या मसाल्यासोबत रोटीसुद्धा ऑर्डर केली होती. हे सगळं आम्ही खाल्लं वगैरे आणि नंतर बिर्याणी घेतली, कारण ह्याच्यामध्येच आम्ही फुल झालो होतो आणि एवढी थंडी होती तरी पण मला थम्सअप प्यायचं होतं. सो आम्ही थम्सअपसुद्धा ऑर्डर केलं होतं. नंतर जेवण झालं, बिलिंग वगैरे केली, बडीशोप वगैरे जे काही असेल ते खाल्लं आणि तिथून निघालो. इथे फोटो वगैरे काढले आणि नंतर निघालो घरी जायला. आणि खरंच म्हणजे खूप जास्त थंडी होती. तुम्हाला दिसेलच की किती जास्ती प्रमाणात थंडी होती. आम्ही गाडीमध्ये हीटर लावून बसलो होतो. तर इकडे मम्मीचं नाव लिहायचं काम चालू होतं तिचं आणि पप्पांचं. तर ते सुद्धा तुम्हाला दिसतच असेल. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही परत निघालो घरी जायला. आणि मला खूप आईस्क्रीम खायची इच्छा झाली होती. सो संकेत आईस्क्रीम घ्यायला गेला आणि नंतर आम्ही पोहोचलो शेवटी घरी. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू. बाय.